अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार जाहीर. काँग्रेसकडून अकोल्यामधून अभय पाटील यांना उमेदवारी. नागपूरच्या कोराडीमधील नैवेद्यम हॉटेलमध्ये भाजपची बैठक संपन्न. उपमुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार. 6 लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासंदर्भात तब्बल 3 तास चर्चा. माहितीमधल्या 4 जागांवर अंतिम तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, कल्याण डोंबिवलीमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यामधून नरेश मस्के किंवा प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा. तर पालघरची जागा भाजप लढणार असल्याची सूत्रांची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपकडून दबाव तंत्र सुरू. लोकसभेमध्ये अशी स्थिती तर विधानसभेमध्ये काय होणार? हेमंत पाटील, धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू. शिंदे गटाचे माजी मंत्री सुरेश नवलेंचा आरोप. हिंगोली हातकणंगलेमधील जाहीर उमेदवारांना स्थानिक युतीमधून विरोध. शिंदे गटाचे 2 लोकसभा उमेदवार बदलण्याची शक्यता. संजय शिरसाट यांची माहिती. यवतमाळ वाशिमचा उमेदवार ठरलेला आहे. मुख्यमंत्री शिंदे आज दुपारी उमेदवाराची घोषणा करतील. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार. नाशिकच्या जागेबाबत अद्यापही तिढा कायम. उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाकडून रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा. वायकरांनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण. नाशिकच्या जागेसंदर्भात छगन भुजबळांचे सूर बदलले. ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचं काम करू, भुजबळांचं विधान. तर नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार लढणार. संजय शिरसाट यांचं ठाम वक्तव्य. नागपुरात भावना गवळींनी फडणवीसांची भेट घेतली. बैठकीमध्ये लोकसभेच्या उमेदवारीबाबत खलबतं. महायुतीच्या यवतमाळ वाशिमचा उमेदवार आज घोषित होण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये शिंदे गटाच्या हेमंत पाटलांना स्थानिक भाजपकडून विरोध. उमेदवाराबाबत हिंगोलीच्या भाजप शिष्टमंडळानं फडणवीसांची भेट घेतली. हिंगोलीची जागा शिंदे गटाकडे राहणार, सूत्रांची माहिती. शेतकरी नेते रविकांत तुपकर आज बुलडाण्यामधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार. तुपकर रॅली काढत शक्ती प्रदर्शन करणार. बुलडाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आज लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार. मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार. वर्ध्यामधील शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे आज उमेदवारी अर्ज भरणार. शरद पवार आणि अनिल देशमुख उपस्थित राहणार. परभणीमधून ठाकरे गटाचे नेते संजय जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. संजय जाधव परभणीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. अमरावती लोकसभा उमेदवार नवनीत राणा 4 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. फडणवीसांसह बावनकुळे उपस्थित राहणार. तर 7 किंवा 8 एप्रिलला अमित शहा प्रचार सभेला येण्याची शक्यता. विरोध करणाऱ्यांना आपण आपली ताकद दाखवली पाहिजे, तर वल्गना करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. भाजपच्या कार्यक्रमातून नवनीत राणा आणि अनिल बोंडे यांचा बच्चू कडूंवर निशाणा. नवनीत राणांच्या आदेशावरून रवी राणा आज ना उद्या भाजपमध्ये नक्की येतील. भाजपच्या एका कार्यक्रमातून चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. बच्चू कडूंनी कोणता निर्णय घ्यायचा याचा अधिकार त्यांना. आता मुख्यमंत्री शिंदेच कडूंचा तिढा सोडू शकतील यासाठी त्यांना विनंती करू, बावनकुळेंचं वक्तव्य. 2 ते 2.5 लाखांच्या फरकानं राणा निवडून येणार. विरोध करणाऱ्यांना ताकद दाखवून देऊ. भाजपच्या कार्यक्रमात बावनकुळेंचा हल्लाबोल. तर अमरावतीमध्ये नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त होईल. बच्चू कडूंचा निशाणा. अशोक चव्हाणांची काँग्रेसवर बोलण्याची लायकी नाही. काँग्रेसवर बोलण्यापेक्षा चव्हाणांनी आपलं बघावं. पटोलेंचा नाना चव्हाणांना प्रत्युत्तर. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला एकेकाळी महत्त्व होतं, आता कोणी विचारतही नाही. चव्हाणांनी केली होती टीका. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद किती हे निकालानंतर दिसेल. अशोक चव्हाणांच्या काँग्रेसवरील टीकेनंतर सतेज पाटलांचा पलटवार. अशोक चव्हाण आधी काँग्रेसची भाषा बोलायचे, आता भाजपची भाषा बोलतात. कोण किती शिकलंय याचा शोध मोदींपासून घ्यावा. विजय वडेट्टीवारांचा भाजप नेत्यांवर निशाणा. 8वी पास पुण्याचा अशिक्षित उमेदवार. भाजपकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ट्रोल. तर माजी जनतेमध्ये पीएचडी. जनतेकडून मला पीएचडीचं प्रमाणपत्र मिळालंय. धंगेकरांचं सडेतोड उत्तर. तर शिक्षण महत्वाचं नाही, काम महत्वाचं, भुजबळांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा चिखलीकरांना विरोध. कोण प्रतापराव चिखलीकर, आम्हाला काही घेणं देणं नाही. भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. मतदारसंघामध्ये केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवणार. समोर कोणताही उमेदवार येऊ द्या, पूर्ण ताकदीनं निवडणूक लढणार. श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये रोहित पवार आणि निलेश लंकेंची भेट. मी अनुभवलेला कोविड पुस्तक देऊन रोहित पवारांचं स्वागत. मोठादेवी गडावर रोहित पवारांनी घेतलं दर्शन. आता माझी स्वारी दिल्लीला जाऊनच थांबणार. मला निवडून दिल्यास प्रत्येक तालुक्यामध्ये 1 एमआयडीसी आणणार. निलेश लंके यांचं विधान. तर लंकेने लोकसभा लढवावी ही शरद पवारांची इच्छा होती. जयंत पाटील यांचं वक्तव्य. व्याज तुतारी करत फिरत आहेत. त्यांनी मतदारसंघामधील प्रश्न कधीच सुटू दिले नाहीत. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव न घेता शरद पवारांवर निशाणा. येत्या आठवड्यामध्ये भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती. एकनाथ शिंदे अजित पवारांसोबतही साधणार संवाद.
विकासाच्या नावावर बोलता आणि तुमचे विचार विसरता. भारतामध्ये ब्रिटिशांनीही विकास केला होता, मग तेव्हा तुमची ब्रिटिशांसोबत तुम्ही गेला असता का? रोहित पवारांचा अजित पवार गटाला सवाल. मोदींच्या नावावर अनेक दगडं तरली होती. बबनराव लोणीकरांची संजय जाधव यांच्यावर टीका, तर बाळासाहेबांच्या नावावर ते देखील तरले होते. संजय जाधवांचं लोणीकरांना प्रत्युत्तर. महायुतीच्या शिरूर लोकसभा मतदारसंदर्भातील बैठकीला भाजप पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी. आमचं धोरण एका ठिकाणी सर्व नेत्यांनी जायचं नाही. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा वाद कायम असताना पत्रकार परिषद आयोजित केल्यानं चर्चांना उधाण. पुण्याच्या दौंडमध्ये गोपाळवाडी पदयात्रेचं आयोजन. पदयात्रेमध्ये सुप्रिया सुळेंचा सहभाग. विरोधकांकडून माझी बदनामीचा होण्याची शक्यता. जुनी पेन्शन लागू होईपर्यंत तुमची बहीण खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत. प्रणिती शिंदेंचं मतदारांना आश्वासन. परभणीमधून महादेव जानकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल. मंत्री असताना महादेव जानकरांवर कुणीही डाग लावू शकलं नाही. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. पुण्यामधल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये 6 एप्रिलला संवाद सोहळा. शरद पवार 2000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. बुलडाण्यामधल्या भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदेंकडून अपक्ष अर्ज दाखल. माहितीमध्ये बंडखोरी. माहितीमध्ये बुलडाण्याची जागा शिवसेनेकडे. भाजप उमेदवार राम सातपुतेंविरोधात काँग्रेस गुन्हा दाखल करणार. राम सातपुतेंनी आचारसंहिता काळामध्ये मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप. पुण्यामध्ये माहितीच्या महिला आघाडीची आज समन्वय बैठक. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी बैठकीमध्ये नियोजन. माहितीच्या प्रमुख महिला पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. काँग्रेसच्या रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणी नागपूर हायकोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार. तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कोर्टानं वेळ वाढवून दिला. रायगडमध्ये अनंत गीते यांची पोलादपूरमधून लोकसभा प्रचार सभेला सुरुवात. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पावनभूमीमधील साखर गावामध्ये जनसंवाद यात्रेची सभा. धाराशिव लोकसभेच्या जागेवरून माहितीमध्ये तिढा कायम. धाराशिवच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही. मंत्री तानाजी सावंत यांचे पुतळे धनंजय सावंत हे लढण्यास इच्छुक. धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील स्टार प्रचारक. काँग्रेसतर्फे कुणाल पाटील यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी. सरकारची जीएसटीमधून 20.18 लाख कोटींची कमाई. देशांतर्गत विक्रीमध्ये वाढ झाल्यानं मार्च महिन्यामध्ये जीएसटी संकलनामध्ये 11.4% वाढ. राज्यामध्ये मालमत्ता खरेदी विक्रीमधून विक्रमी महसूल. दस्ताच्या नोंदणीद्वारे तब्बल 50,500 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा. पदवी अभ्यासक्रमाबाबत महत्वपूर्ण बदल. पदवीला मुख्य विषय दुसऱ्या वर्षी निवडण्याची मुभा. सुकाणू समितीकडून नियमांमध्ये शिथिलता. हार्बरच्या 19 रेल्वे स्थानकांमधील एस्केलेटरचा प्रस्ताव रखडला. सिडकोनं मध्य रेल्वेवर ढकलली जबाबदारी. 3 वर्षांपासून प्रकल्पाची चर्चा. प्रवासी वाहतुकीमधून मध्य रेल्वेची 7,311 कोटींची कमाई. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागामधून प्रवाशांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ. मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा केला जाणार. वीज दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचा निर्णय. नंदुरबारमध्ये चारा महागल्यानं शेतकरी अडचणीत. शेतकऱ्यांना आता पाणी टंचाईसह चारा टंचाईचाही सामना करावा लागणार. परभणी जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर. येलदरीमध्ये 40% जलसाठा शिल्लक, तर अनेक लघु प्रकल्प कोरडे ठाक. परभणीमध्ये वाहतूक शाखेकडून नियम मोडणाऱ्या 4 चाकी वाहनांवर कारवाई, तर नियम पाळून सहकार्य करण्याचं वाहतूक शाखेचं आवाहन. नंदुरबारमधील नेत्रांग शेवाडी महामार्गाची दुरवस्था. तातडीनं काम सुरू न केल्यास जनआंदोलन करण्याचा सामाजिक संघटना आणि नागरिकांचा इशारा. यवतमाळमध्ये लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडून चक्क पोतं भरून चिल्लर जमा. चिल्लर पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक. बारामतीमध्ये निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा. विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. बारामती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय दादासाहेब खंडाळे यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये भाजपचा नमो युवा चौपाल कार्यक्रम संपन्न. कार्यकर्त्यांकडून अब की बार 400 पारचा नारा. धुळे लोकसभा निवडणुकीवर 20 चित्रीकरण पथकांची नजर. आचारसंहितेचं पालन करण्यासाठी मतदारसंघातील घडामोडींवर चित्रीकरण होणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचं प्रशिक्षण. सातपुड्याच्या दुर्गम भागामधील 1037 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. धुळ्यामध्ये महावितरणची धडक वसुली मोहीम सुरू. मार्च अखेरीस थकबाकीदारांकडून 40 कोटींची वसुली. सप्तशृंगी गडासाठी इलेक्ट्रिक बसच्या फेऱ्या सुरू. चैत्रोत्सवामध्ये भाविकांना फायदा होणार. नाशिक ते सप्तशृंगी गड या मार्गावर इलेक्ट्रिक बसचं भाडं 170 रुपये असणार. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा महसुलामध्ये 18% वाढ. उत्पादन शुल्क विभागानंही आर्थिक वर्षामध्ये प्राप्त केला 29,78 लाखांचा महसूल. विभागाच्या बचाव पथकाकडून पिल्लांना जीवदान.
सांगली शहरामधल्या उशक्काल हॉस्पिटल प्रशासनाला 25 लाखाच्या खंडणीची मागणी. सांगलीमधील शहा कुटुंबियांवर गुन्हा दाखल. रुग्णालयातून परस्पर रुग्णही पळवल्याची रुग्णालय प्रशासनाकडून तक्रार. चाळीसगावमध्ये 327 वीज चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार. वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर दंडाची रक्कम न भरल्यानं दाखल होणार गुन्हे. पुण्यामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्यानं वार करण्याचा प्रयत्न. तरुणीनं आरडाओरडा केल्यानं मोठी दुर्घटना टळली. अमरावतीमध्ये पती पत्नीची विष प्राशन करून राहत्या घरामध्ये आत्महत्या. दर्यापूर तालुक्यामधल्या गायवाडी इथली घटना. आत्महत्येचं कारण स्पष्ट. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. जिल्हाभरामध्ये उष्माघात कक्षासह 199 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती. संभाव्य उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सतर्क. राज्यात 2 महिने उष्णतेच्या झळा बसणार. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्याचा इशारा. राहुल गांधींच्या मॅच फिक्सिंग आणि ईव्हीएम हॅकिंगच्या वक्तव्याविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर लोकसभा निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग केल्याचा केला होता आरोप. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांच्या कोठडीमध्ये वाढ. तर केजरीवाल चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याचा ईडीचा आरोप. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर अरविंद केजरीवालांची रवानगी तिहार कारागृहात. कारागृहामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था. अरविंद केजरीवालांनी कारागृहामध्ये मागितली 3 पुस्तकं. भगवद्गीता, रामायण आणि पत्रकार नीरजा चौधरी यांच्या हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइड्स या पुस्तकांचा समावेश. तर आवश्यक औषधांचीही केली मागणी. लोकसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला मोठा झटका. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री कदियम श्रीहरी यांचा मुलगी काव्या हिच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश.